Take the next left, then you will arrive at your destination. You have arrived. नमस्कार मित्रांनो, आपण आलो सहारा रिसॉर्ट येथे. हे रिसॉर्ट तलोजाला आहे. तलोजापासून साधारण एक 5-6 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तुम्हाला मी रिसॉर्टमध्ये काय काय आहे, कसं बघायला, काय चार्जेस आहेत, कसं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पार्किंगसाठी इथे खूप जागा आहे. बघा, हे पार्किंगसाठी आहे. तुम्हाला यांचा नंबर, व्हिडिओच्या एंडिंगला नंबर आणि डिटेल्स, काय चार्जेस आहेत रूमचे, दिवसभर असेल किंवा पूर्ण स्टे करत असेल तुम्हाला मी सर्व तुम्हाला सांगेल थोड्या वेळाने. डोंगराच्या पाठीमागे पुढेच आहे बघा. खूप छान वाटतं. इव्हिनिंगला आलो आहेत आम्ही इथे. इव्हिनिंगचं पण टायमिंग आहे आणि मॉर्निंगचं पण टायमिंग आहे. कोणत्याही टायमाला येऊ शकतं तुम्हाला, सुटेबल त्या टायम असेल त्या टायमाला. हे बघा, छान असतं आहे. वातावरण खूप सुंदर आहे. एंट्री आहे जाण्यासाठी. तुम्हाला खूप काय दाखवतो. गार्डन येते, स्विमिंग पूल आहे रिसॉर्टमध्ये. असे रूम्स आहेत. रूमचे चार्जेस पण मी तुम्हाला सांगेल थोड्या वेळाने. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे स्विमिंग पूल आहे इथे. डोंगर बघा. हे बघा स्विमिंग पूल. रेन डान्स वगैरे आहे. मग रेन डान्स इथे भेटेल करायला. बघा, शिवलिंग आहे बघा तुम्ही. खूप सुंदर आहे. डीजे वगैरे लावला जातो इथे. डीजे आहे. डीजे मध्ये मजा येणार. अजून मी तुम्हाला क्लिअर दाखवेल. आता सध्या मी तुम्हाला असं सहज दाखवलेलं आहे. अजून क्लिअर दाखवेल व्हिडिओमध्ये कसं आहे काय आहे. पुढे व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही कंटिन्यू राहा. रूम नंबर 5 भेटलेला आहे आपल्याला. स्विमिंग पूलच्या समोरच आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो कसं आहे. चार्जेस मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल किती होतील रूमचे. फॅमिली रूम आहे आपल्याला भेटलेला आहे. ते 4 ते 5 लोक राहू शकतात रूममध्ये. हे बघा 5 नंबर रूम आहे. हे बाहेरून असं आहे. हे बसायला वगैरे इथे बसू शकता आपण. रूम आहे इथे. बसायला वगैरे अशा प्रकारे रूम आहे. बेड वगैरे आहे. 2 बेड आहे, सिंगल बेड आहे. किचन आहे. मिरर आहे. या साईडला एक बेडरूम आहे. AC आहे. इथे एक बाथरूम आहे. तुम्हाला बाथरूम दाखवतो. क्लीन एकच आहे. क्लीन बाथरूम आहे एकदम. बघू शकता तुम्ही. स्वच्छ आहे. खूप सुंदर असं रूम आहे. कपाट आहे सामान वगैरे ठेवायला. फ्री वायफाय आहे. आणि तुम्हाला आता मी मेन दाखवतो ना तुम्हाला काय भेटतं. हा आपण दरवाजा ओपन केला आणि समोर स्विमिंग पूल. अशा प्रकारे स्विमिंग पूल आहे. आता व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रेन दाखवतो मला. काय बोलतोय. जेंट्स चेंजिंग रूम आहे इथे. मॉर्निंगला आले आणि इव्हिनिंगला तुम्हाला जायचं तर जेंट्स चेंजिंग रूम आहे आणि हा स्विमिंग पूल आहे.
आपण आता स्विमिंग पूल मध्ये जातोय. इव्हिनिंगचा टायमिंग आहे, 7:30 वाजता. साधारण 5 ते 6 फूट डीप आहे स्विमिंग पूल. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप डीप आहे. मी अजून खाली जाऊ शकतो एवढा डीप आहे. कदाचित त्यापेक्षा डीप कमी असेल तुम्हाला दाखवतो. जिथे जास्त डीप आहे लहान मुलांसाठी कुठे वाचून येतात. तिथे डीप कमी आहे. 4 फुटाचा डीप आहे. हा अशा प्रकारे रूम आहेत. या साईडला जेवणाची सोय आहे समोरच. मोबाईल नंबर मी जेवणाचं टाइम टेबल दिलेलं आहे. लोणचं आहे, सलाड आहे, काकडी, गाजर, नळे आहेत, राईस आहे, डाळ आहे, सोयाबीन आहे, चिकन, स्वीट आहे, चपाती आहे. मित्रांनो आपण चाललो आहोत नाश्ता करायला. मॉर्निंग झाले, 10 वाजले. 9 ते 11चा टायमिंग आहे नाश्त्याचा इथे. तर आता आपण नाश्ता करायचा. नाश्त्यामध्ये काय काय असेल ते बघूया, मी तुम्हाला दाखवतो. तसं तर नाश्त्यामध्ये मोस्टली कांदा पोहे, मिसळ आणि पाव, बुर्जी पाव असतो. बघूया आपण जाऊन. कांदा, लिंबू, कांदा पोहे, पाव, मिसळ, कांदा पोहे, मिसळ आहे, मटकी मिसळ, ही चहा आहे. मॉर्निंगचा नाश्ता आहे, कॅन्टीन आहे. मिसळ, पाव, कांदा पोहे. चहा नाही घेतला ते होता चहा. चपाती, वरण भात, मिक्स भाजी, चिकन, खीर आहे, साबुदाणा खीर आणि सलाड. दुपारचा नाश्ता आहे आपला, दुपारचं लंच आहे. हॅलो फ्रेंड्स, आपण सहारा रेसॉर्ट पाहिलंच असेल. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे सहारा रेसॉर्ट कसं आहे, काय आहे ते.
बरोबर. तर आता मला काय बोलायचं आहे, फूड क्वालिटी ओके ओके, फूड एवढं काही खास नाही आहे. फूड मध्ये डिनर मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही रात्री आलो होतो म्हणून. डिनर मध्ये तुम्हाला वरण भात भाजी आणि चपाती भेटेल, व्हेज मध्ये सलाड भेटेल, ठीक आहे, आणि पापड वगैरे भेटेल का त्याच्यात भेटला तर, आणि चिकन असेल. त्यानंतर नॉनव्हेज मध्ये चिकन असेल तुम्हाला डिनर मध्ये. आणि मॉर्निंग मध्ये तुम्ही याल, सॉरी, डिनर तुमचा 9 ते 11चा असेल रात्रीचा टायमिंग. मॉर्निंग मध्ये तुमचा 9 ते 11 सेम टायमिंग आहे मॉर्निंगला. मॉर्निंगला तुम्हाला कांदा पोहे भेटतील आणि चहा भेटेल, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिसल पाव पण भेटेल तुम्हाला इथे, अनलिमिटेड असेल जेवण आणि नाश्ता. आणि लंच मध्ये, आता लंच मध्ये तुम्हाला वरण भात भाजी चपाती एक भाजी असते आणि चिकन सुका चिकन भेटेल तुम्हाला, ठीक आहे. दुसरी गोष्ट, फार्म हाऊस खूप चांगलं आहे, पण थोडा लाईटीचा इश्यू आहे, लाईट वगैरे रात्रीमध्ये येते, तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. दुसरं इथले चार्जेस मी तुम्हाला सांगतो, मी खाली लिहिलंच चार्जेस कसं काय किती आहे, तर पण मी तुम्हाला सांगतो. पर हेड 1600 रुपये पर पर्सन. त्यात तुमचं जेवण राहणं खाणं सर्व त्यात असेल 1600 मध्ये. रूम तुम्हाला मी दाखवून दिले, रूम सुंदर आहे, स्विमिंग पूलच्या समोरच रूम आहे, उठल्या स्विमिंग पूल तुम्हाला दिसेल. लहान मुलांसाठी तर काय चार्जेस नाही सध्या, 4-5 वर्षाच्या आत असेल तर, 5 वर्षाच्या वरती असेल ते चार्जेस घेतात. आणि 3 टायमाचा जेवण भेटेल तुम्हाला टोटल, म्हणजे लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि नाश्ता, ह्या सर्व 4 गोष्टी आहेत 1600 मध्ये. दुसरं म्हणजे असं तुम्ही आरामात बसू शकता, एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर स्विमिंग पूल मध्ये नसेल जायचं तर मी त्या जाऊन आलो स्विमिंग पूल मध्ये, मी तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवलेलं आहे, खूप छान आहे. आणि इथे गारवा आहे निर्माण आहे, सध्या उन्हाचे दिवस आहेत, जून महिना आहे, तरी पण गारवा आहे, मध्ये मध्ये पाऊसही पडतोय. लाईटीला फक्त तेवढं इथे, बाकी ऑल ओके. आलात पण विजिट करायचं, मी तुम्हाला इथे नंबर वगैरे टाकून देईल स्क्रीनवरती, आणि सर्व डिटेल्स तुम्हाला सांगेल. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण व्हिडिओ बघा, हे शेवटला तुम्हाला माहिती दिली आहे मी. आता आम्ही इव्हिनिंगला निघणार आहोत थोड्याच वेळाने. सहारा रेसॉर्टला यायचं कसं, तर खारघर वरून तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट व्हेकल करू शकता, कारण 300 रुपये घेतील ओला उबेर सहारा रेसॉर्टला सोडे. सहारा रेसॉर्ट हा तलोजा मध्ये आहे, त्याचं मी पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तुम्हाला, काही पण मी एकदा माहिती देतो. तलोजा मध्ये आहे सहारा रेसॉर्ट, वामजे विलेज म्हणून येते. वामजे विलेजच्या 1 किलोमीटर पुढे आहे. तुम्ही खारघर, बेलापूर किंवा खांदेश्वर अशा ठिकाणी येऊ शकता. शक्यतो तुम्ही खारघरवरूनच या, ट्रेनने येणार असेल तर. बाय व्हेकल पण येऊ शकता तुम्ही खारघरवर किंवा बेलापूर वरून. 300-350 रुपये चार्जेस आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी तुम्ही चेक इन करू शकता 11 वाजता, आणि चेकआउट आहे तुमचा दुसऱ्या दिवशी 10 वाजता. आणि दुपारी पण, संध्याकाळचं पण टायमिंग इव्हिनिंगचं. तुम्ही इव्हिनिंगला तिथे जर 7ला तुम्ही आले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 वाजता चेकआउट करू शकता. हे तुम्हाला बऱ्यापैकी वेळ भेटतोय, 22 तास भेटतात. अशा